डीजे मास्टर्स नागौर की चाय भी वहाँ पर थोड़ा एंजॉय कर लो। और सभी का स्वागत है। गुड इवनिंग, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। आज सभी जन यहाँ पर जुड़ चुके हैं। लास्ट मैच है यहाँ पर जमा 11 और हिटमैन सीसी। मेरे को लगता है दो टीम का रिजल्ट लग चुका है, डिंगडोंग 11 और जमा 11 का। सो डिंगडोंग का भी थोड़ा कॉन्फिडेंस ऊपर है। जमा 11 और हिटमैन सीसी का ये आज का पहले हाफ का ये लास्ट मुकाबला यहाँ पर एंजॉय करते हुए सभी का स्वागत है। टर्फ क्रिकेट प्रीमियर लीग वहां पर हमारे दोस्त का चाइनीज वहां पर एंजॉय कर लो। आकाश बागेल, केटी चाइनीज, सभी दोस्तों वहां पर अच्छा चाइनीज फ्राइड राइस वहां पर एंजॉय कर लो और सेजवान चटनी, गर्मा गर्म चाइनीज, केटी चाइनीज। आकाश बघेल, सो आकाशचं फेमस चायनीज आपण तिकडे एन्जॉय करतोय। लेट्स प्ले शेवटची मॅच या हाफची। त्यानंतर पण आपण पाहिलं तर जेडी पॅकर्स, आई एकविरा, R1 ए, R1 स्पोर्ट्स, आणि आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स पण आपण पाहतोय। आमचे भरत पांडुरंग पाटील साहेब, खूप मोठं योगदान या क्रीडा स्पर्धेला त्यांचं लाभलंय। त्यानंतर आमचे उमेशजी बोरगावकर साहेब, आज या क्रीडा स्पर्धेला त्यांचं देखील योगदान राहिले गेले। उमेशजी आपला ती मनापासून आभार आहे। मोरेश्वर हॉलिडेज असं देखील आम्हाला ऑफिशियल स्पॉन्सर। सो तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे तर मोरेश्वर हॉलिडेजला तुम्ही नक्की भेट द्या आणि मोरेश्वर हॉलिडेजचे तिकीट्स तुम्ही बुक करा। सो मित्रांनो, तुमच्या फॅमिलीमध्ये जरी कोणाला जायचं असेल तरी मोरेश्वर हॉलिडेला विसरू नका तुम्ही। ऑफिशियल स्पॉन्सर्स मी नक्कीच आवर्जून नाव घेईल। आमचे श्री भरत पांडुरंग पाटील साहेब, उमेशजी बोरगावकर साहेब, मोरेश्वर हॉलिडेज। लेट्स प्ले वळत मॅचच्या दिशेने पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर नो बॉल। हिटमॅन सीसी आणि जमा 11 असा हा शेवटचा सामना आहे। या बॉलवर देखील एज घेतली गेली आहे। हेमंत तिकडे मात्र स्टंपच्या मागे आहेत। KTPL सीझन 2 ऑफिशियल सर्व आमचे स्पॉन्सर, सर्व मित्र एकत्रित येऊन एक चांगली इव्हेंट तिकडे झालं पाहिजे हिटमॅन टर्फला। या बॉलवर समोर उडवला गेलाय, जबरदस्त टायमिंग केला गेला, फ्लॅट 6। रंजन चतुर्वेदीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर जबरदस्त टायमिंग, रन झाले आतापर्यंत या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल। इकडे देखील लोअर फुलटॉस बॉल, समोर ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जयस्वाल तिकडे पोहोचले, रन मात्र सिंगल मिळेल। कुणी लंच केलं नसेल तर लंच करून घ्या मित्रांनो। या बॉल देखील फ्लिक केला गेला, रन्स मात्र तिकडे सिंगल मिळेल। रहीम भाई, आपका भी स्वागत है। R1 स्पोर्ट्स, बहुत सालों से ये टीम अच्छा टर्फ क्रिकेट खेलती आ रही है। ओरम क्रिकेट, बहुत सालों से R1 स्पोर्ट्स ये टीम यहाँ से बिलोंग करती हुई ऑल ओवर मुंबई, कल्याण डोंबिवली में अच्छा परफॉर्मेंस करती हुई। 13 रन यहाँ पर हो चुके अभी तक। 5 बॉल और 13 रन यहाँ पर होती हुई अभी तक।
इस बार लोअर फुल टॉस बॉल सामने खेलने की कोशिश की, वहां पर फील्डर है डीप में, रन सिंगल। हिटमैन सीसी और टीम जमा 11 के बीच में ये लीग मैच, और यहाँ पर फ्लैट सिक्स, जबरदस्त टाइमिंग करते हुए यहाँ पर आशीष, दो चतुर्वेदी ब्रदर्स यहाँ पर जबरदस्त परफॉर्मेंस करते हुए पंच फर्स्ट इनिंग में रन हो चुके अभी तक 2020। या बॉलवर देखील एक जबरदस्त बॉलिंग केली गेली, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर अर्जुन आणि अर्जुनला मात्र विकेट मिळतीये। जबरदस्त परफॉर्मन्स केला होता मागील मॅच मध्ये पण अर्जुनने, काय कॅच कलेक्ट केली आमचे मित्र अमन, और अमन ने पीछे बोला कि भाई कैच देगा क्या, जबरदस्त कॅच त्यांनी पकडली। या बॉलवर देखील आपण पाहतो लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल। पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा, KTPL कल्याण टर्फ प्रीमियर लीग आणि भव्य दिव्य असं आयोजन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। या बॉल देखील समोर खेळले गेले आहेत, बट तिकडे व्हाईट बॉल। 7 ओव्हरची मॅच आहे, पॉइंट्स टेबल मध्ये वरचढ होण्यासाठी ही मॅच आहे, कारण की डिंगडॉंग टीम पण आहे आणि जमा 11 या दोन टीम तर क्वालिफाय झाल्यात, बट पॉइंट्स टेबल मध्ये फर्स्ट रँकला कोण असेल आणि सेकंड रँकला कोण असेल, त्यामुळे क्वार्टर फायनल क्रॉस खेळवणार आहोत। A1 B2 आणि B1 B2 A2। पहिल्या 2 ओव्हरचा आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला। 23 रनवरती 1 विकेट गेली आहे। बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम हिटमॅन सीसी या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, लोअर फुल टॉस बॉल, सिंगल रनने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल। एक एक रन खूप महत्वाचा असणारे ग्राफ पुन्हा एकदा मात्र वरती जाताना पाहायला मिळेल। स्कोर कार्ड अमन विकेट मिळवतोय। नवीन बॅटर आपण पाहिलं तर साईनाथ अय्यर, या बॉलवर जबरदस्त टायमिंग करत असताना कव्हरच्या वरून थोडा खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रन सिंगल मिळेल। 25 लॉस ऑफ 2 विकेट। या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला, बट सिंगल रन मिळेल। हिटमॅन सीसी टीम मात्र थोडे शोल्डर त्यांचे डाऊन आहेत, कारण की ही मॅच मात्र त्यांच्यासाठी एवढी इम्पॉर्टंट नाहीये। वन टू गो। या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल। रन्स मात्र तरी बोललो 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले। 27 रन्स वरती मात्र इथे हिटमॅन सीसी टीम स्कोर कार्ड मात्र सिंगल डबलने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात साईनाथ। बॉलिंगसाठी आपण पाहतो हेमंत बारिया येत आहेत, स्ट्राईकला सामना करतील साईनाथ। या बॉलवर पहिल्याच बॉलवरती बट तिकडे 6 रन, फ्लॅट 6 पाहिला गेला। साईनाथने स्वागत केलं हेमंतचं, 6 से करेंगे सबका स्वागत। आणि पहिल्या 2 मॅच मध्ये साईनाथचं थोडं हे लक पाहिजे होतं, बट चायनीज खाल्ल्यानंतर त्याला थोडी ते पॉवर आली। सेजवन चटणीमध्ये मला असं वाटतं ती पॉवर आहे। आमचे आकाश बघेल केटी चायनीज तर एन्जॉय करतोय तुम्ही।
आकाश बघेल यांचं केटी चायनीज तुम्ही तिकडे एन्जॉय करा. आणि विकेट पण आल्यात त्यामुळे मॅच आता मात्र दोन्ही टीमकडे तेवढीच बॅलन्स आहे. KTPL कल्याण टर्फ प्रीमियर लीग आज सर्व आमचे मित्र यानंतर देखील दोन्ही टीम्स इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी तयार राहा. JD पॅकर्स आणि आई एकविरा स्वतः आई एकविरा मला स्वतः तिकडे प्रॅक्टिस करते बाजूच्या टर्फला. सर्व आमचे जॉन डिक्रूज, राहुल गुप्ता, प्रसाद ढवळे, अरुण घाडगे, पृथ्वी राजपूत, साहिल खराडे, प्रकाश बाजपाई, आनंद तिवारी, वियांग वरवटे, त्यानंतर आकाश भागेल, प्रज्ञेश कांबळे, निलेश वाजपाई, सर्व आमचे फ्रेंड्स ज्यांनी एकत्रित येऊन एक चांगला इव्हेंट तिकडे केलाय. KTPL नो बॉल, फ्रीडचा मात्र चान्स असणार आहे. साईना समोर आहेत बॅटर सौरभ मानकर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटरला बाहेर जावं लागेल, बट फ्रीड आहे त्यामुळे सौरभ थोडा सेफ राहील. पहिले आपण पाहिलं तर स्कोर इकडे 35 लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय आणि आता ही डबल ट्रबल ओव्हर आहे. बॉलिंगसाठी कृष्णा स्ट्रायकला साईनाथ. या बॉल हलक्यात आणि कव्हरला खेळले गेले. तिकडे आहेत अमोल वाकळे होते, त्यांनी पण एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती आणि स्वतः पण क्रिकेट एन्जॉय करतायत. अँड्रू सायमन सारखी त्यांनी उलटी कॅप घातली आहे. अमोल वाकळे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कृष्णा स्ट्राईक एंडला बॅटर सौरभ. या बॉलवर सेन्सिबल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला कारण की डबल ट्रबलची ओव्हर आहे. विकेट गेला तर -5 होऊ शकतात. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे मात्र सिंगल रन मिळेल. स्ट्राईक एंडला साईनाथ. या बॉलवर देखील आपण भारत समोर खेळले गेले. त्यानंतर किरण शिंदे पण इन ऍक्शन मध्ये आहेत. जबरदस्त एक ऑलराऊंडर आहेत. या कल्याण डोंबिवली परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले. यतिराज देवरुकी देखील इन ऍक्शन मध्ये. यानंतर बाबू, धीरज चव्हाण आहे. यानंतर रवी पवार आहे. जबरदस्त बॉल अडवला गेला. अमोल यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग, खूप चांगला बॉल अडवला त्यांनी. स्ट्राईक एंडला सौरभ. या बॉलवर देखील आतमध्ये आणला बॉल. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली कृष्णाने. स्लो स्पिनचं टर्फ वेगळं आहे, जिकडे फास्ट अलाउड आहे ते टर्फ वेगळं आहे. त्यामुळे स्लो स्पिनला एक वेगळी तुम्हाला शैलीने क्रिकेट खेळावं लागतं. स्कोर झाला आतापर्यंत 44. या बॉल देखील परफेक्ट आणि सोनू बाजपाई वहां पर एंजॉय कर रहे हैं चाइनीज. जबरदस्त टेस्ट है उनको लगी और क्रिकेट देखते देखते इस बार परफेक्ट यॉर्कर और यहाँ पर लेग बाइस के रूप में वहां पर सिंगल रन. स्कोर यहाँ पर हो चुका अभी तक 46.
आणि आमचे मुरबाडवरून खास आज वेदांग मारसे इकडे दाखल झालेत. वेदांगजी आपलं पण स्वागत आहे. खास मुरबाडवरून आलेत कल्याणमध्ये. मित्रांसाठी यावं लागतं. भाई बोलला यायचं तर तुम्ही यावं लागणार. वेदांगजी आपलं अगदी मनापासून आभार आहे. काय स्माइल केले त्याने, खुश झाले ते. नो बॉल. थँक्यू सो मच. बायशेप दाखवतायत. फ्री हिट आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सौरभ मानकर. कुछ तो कर मानकर. आणि फुल टॉस बॉल होता मात्र थोडा मिस केला. सौरभने नाराज आहेत. 100 नंबरची जर्सी घातली आहे पृथ्वी शॉ. सध्या महाराष्ट्रासाठी रणजी खेळत आहेत आणि जबरदस्त पृथ्वी शॉ पण फॉर्म मध्ये आहे. स्ट्राईक एंडला साई. हा बॉल खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. पहिली इनिंग चालू आहे आणि ग्राफ जर पाहिला तर आतापर्यंत 50 धावा होत आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर हिटमॅन सीसी. या बॉलवर हेलिकॉप्टर स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग केला गेला. शॉट ऑफ द इव्हनिंग. क्रॅकिंग स्ट्रोक साई. जबरदस्त टायमिंग आणि हेलिकॉप्टर. समोसा खिलाय का काय स्ट्रोक खेळला गेलाय. या बॉलवर मात्र मिस केला गेला. बाहेरचा बॉल बट कनेक्ट नाही झाला. गुड बॉल. चांगलं कमबॅक केलं बॉलरने पण. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर टॅप केला गेला. तिकडे रन सिंगल मिळेल. 6 ओव्हरचा खेळ आपण परत तिकडे समाप्त झालाय. 57 रन झाले धावफलकावरती. हा एक ग्रुप संपला की आपण एक 10 मिनिटं ब्रेक घेणार आहोत. कारण की जे काही ऑफिशियल आहेत त्यांना फक्त लंच करायला आणि मग लगेच सेकंड ग्रुपला आपण चालू करणार आहोत. व्हाईट बॉल आहे. स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स पुढे जाईल. या बॉलवर जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं. धोनी. पण धोनीला असं बघायला ना मला कसं म्हणजे लई दिवसांनी बघितलं तर धोनी थोडा चेंज वाटला. पण धोनीला जे पहिलं बघण्याची. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. $60 60 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील एज घेतली गेली डिक्लेअर झोन मध्ये पण तिकडे स्टंप उडवला गेला मात्र अर्जुनने. बॅटर आउट. एकशे 15चा हायेस्ट स्कोर आतापर्यंत झालाय 2 दिवसात. मला असं वाटतंय अजून होईल. उद्या पण सेकंड डे आहे. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि फ्लॅट 6. मानकरच्या बॅटमधून मानवंदन देणारा मात्र हा षटकार. खूप चांगलं फुटवर्क होता आणि तिकडे मात्र जबरदस्त ब्रेक टाकला गेला. तिकडे आपण पाहिलं तर धोनी यांच्या माध्यमातून एक बॉल पेंडिंग आहे. 66 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचा बॉल आहे आणि हेमंतने एक जबरदस्त कॅच पकडली. सेलिब्रेशन हा रजनीकांत स्टाईलने त्यांनी सेलिब्रेशन केलं हेमंतने. हेमंतची एक डान्सची व्हिडिओ आता आम्ही आले एडिट होईल ती.
अमोलची वाकळे जबरदस्त टायमिंग केलं. स्टायलिश बॅटर आहेत आणि जर्सी नंबर पण त्यांचा स्टायलिश आहे. ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाला आणि स्कोर झालाय 4 रन. स्ट्राइक एंडला अमोल. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आणि एक्स्ट्रा रन्स मात्र खूप इथे इम्पॉर्टंट आहेत, त्या कंट्रोल कराव्या लागतील. स्ट्राइक एंडला अमोल बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर घेऊन अनिकेत. या बॉलवर देखील अनिकेतने थोडा बॉलला फिरवलं गेलं. इकडे देखील जबरदस्त स्पिन बॉलिंग करतात अनिकेत यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. मार्क पण तिकडे जरा एन्जॉय करतोय चायनीज. बरोबर ना, टेस्ट बरोबर आहे ना मार्क? ओके. मार्क बोलतो एवढं खेळलो बट असं लाईव्ह काउंटर मला कुठे नव्हतं. मस्त गरमागरम चायनीज आहे. सो एन्जॉय करतायत आणि काही ना काहीतरी वेगळं करण्याचं आयोजन कमिटीने केलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या इकडे नो बॉल. त्यानंतर जेडी पॅकर्स, आई एकविरा, R1 स्पोर्ट्स, R1A. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल. 6 रन मिळेल. उदयच्या बॅटमधून आपण पाहिलं जबरदस्त फ्लिक केलं, फक्त दिशा दिली गेली आहे. या बॉल देखील टॉप एज घेतली गेली होती पण तिकडे रन सिंगल मिळेल. बघता बघता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर तिकडे समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 17 रन झाले धाव फलकावर मध्ये. अजूनही जवळपास 50 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जमा 11. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बघा प्लेयर्स लोकांना मस्त नागोरी चाय पण आहे, सो तुम्ही तिकडे चाय पण घ्या. फक्त जे खेळतात त्यांना चाय, जे बघायला आलेत त्यांनी मस्त पे करा आणि चहा घ्या. चाय तो चाहिए, चाय के साथ इस बार जबरदस्त बॉल यहां पर सौरभ की और बैटर आउट. न्यू बॅटर अर्जुन वसिटा. उल्हासनगरचा एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि फॉर्म मध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतात वसिटा. एक रन तिकडे मिळेल. 67 धावांचा पाठलाग करत होती टीम जमा 11. थोडी बॅकफुटला गेले पण अर्जुनला आता मात्र इनिंग बिल्डअप करावी लागेल. या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल रन मिळतीये. धावफलक पुन्हा एकदा आपण पाहतो एकनी पुढे जाईल. खूप महत्वाची मॅच आहे. कल्याणचे सर्व खेळाडूंचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवर आहे. KTPL
कल्याण टर्फ प्रीमियर लीगचं एक भव्य दिव्य असं आयोजन केलंय. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट 16 टीम इकडे खेळणार आहेत. फुलटॉस बॉल समोर खेळले गेले डाउन द ग्राउंड. 4 रन मिळेल. वसीटा ने घसीटा यहाँ पर और 4 रन यहाँ पर जाते हुए. पहले 3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है और स्कोर कार्ड अभी तक हमारे साहिल खराड़े हमको बताते हुए 26 पे 2 विकेट और हमारे साथ पृथ्वी जुड़ चुके हैं. राहुल सव्वीस रन झालेत. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म बॉलर कॅरी. कॅरीचा प्रचंड वेग पाहिला गेला आणि तिकडे डॉट बॉल. आता धोनी आणि एक कल्याण आयकॉन आणि एक आउटर आयकॉन आहेत. दोघं नामवंत खेळाडू आहेत आणि समोर देखील आयकॉन आहेत. कल्याण आयकर कॅरी. स्ट्राइक एंडला धोनी. बॉलिंग साठी कॅरी. खूपच बाहेर पिचिंग केली गेली तिकडे मात्र व्हाईट बॉल. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल आणि धोनी यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. हेलिकॉप्टर स्ट्रोक तर खेळले होते बट धोनीने फटका थोडा टायमिंगला मात्र तिकडे चुकला आणि बाहेर जावं लागतंय. न्यू बॅटर शिफत इनामदार. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने पाहिला गेला बट तिकडे नो बॉल. नो +1 आणि फ्रीडचा चान्स असणार आहे मात्र आता स्ट्राइक एंडला वसीटा. ऑफ स्टिकच्या बाहेर इकडे व्हाईट बॉल. फ्रीड ऑन असणार आहे. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. जबरदस्त बॉलिंग करतात कॅरी. गुड बॉलिंग कॅरी. इकडे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला बट रन सिंगल मिळेल. सिफतला मध्ये माहिती आहे की मॅच तर बनवायची तर जास्तीत जास्त अर्जुनला स्ट्राईक देणं गरजेचं आहे कारण की त्याच्याकडे क्षमता आहे आणि चांगले हार्ड हिटर आहेत. दिवसभरामध्ये फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत अर्जुन. या बॉलवर उडवला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे बट रन्स मिळेल सिंगल. एक बॉल पेंडिंग आहे. कॅरी 5 बॉल झालेत. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. यष्टांना बॉल आदळला गेला. जबरदस्त टायमिंग करत असताना बट सिंगल रन मिळेल. पहिला 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 35 रन झालेत. म्हणजे अजूनही 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे आणि आता ही डबल ट्रबलची ओव्हर ऑन असणार आहे. 18 बॉल 32. टाइम्स
18 बॉलमध्ये 32 रन्स करायचे आहेत बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साईनाथ. अठरा बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. ऑफस्टिकच्या बाहेर खूपच व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग केली गेली. साईनाथने कमबॅक केले पहिल्या बॉलमध्ये एक्स्ट्रा आल्यानंतर. व्हाईट बॉल, डबल ट्रबलची ओव्हर आहे. डॉट बॉल. ओके, सिफत इनामदार नावातच त्याच्या इनामदार आहे, त्यामुळे तो इमानदार पण आहे. व्हाईट बॉल. या बॉलवर डिक्लेअर झोन मध्ये थोडी मिस फिल्डिंग चेतनच्या माध्यमातून. रन्स मात्र तिकडे सिंगलने पुढे चाली, स्कोर कार्ड जातो आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलंय. डबल ट्रबलला मात्र सिक्सर. सिफतच्या बॅट मधून टायमिंगला सिक्स आला आणि तोही देखील महत्वाच्या ओव्हरमध्ये. म्हणजे ह्या ओव्हरमध्ये टोटल रन आले एकूण 10 रन आले, म्हणजे ते 20 होतील. सिफत भाई तो फॉर्म में भाई, छा गए आप, छा गए गुरु. 12 बॉल्स मध्ये आता 12 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जमा 11. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल मात्र तिकडे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. या बॉलवर देखील एक जबरदस्त टायमिंग करत असताना पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये मात्र 4 रन मिळतात. जबरदस्त बॅटिंग केली सिफतने आणि अर्जुनने या मॅच मध्ये. सो जमा 11 टीम मला असं वाटतं पॉइंट्स टेबलला आता टॉपला ते जमा राहील. 3 पैकी 3 मॅचच्या मात्र विजयाच्या दिशेने. या बॉलवर जबरदस्त टायमिंग, हाय अँड सम 6 आणि हा सामना जिंकलाय जमा 11. वेल बॅटिंग सिफत आणि अर्जुन. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आपण पुन्हा एकदा देणार आहोत अर्जुन वसिटा. सो नंतर आपण सर्व एकत्र प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. बट अर्जुन वेल प्लेड. सो चांगला खेळ केला आणि